आपण आमच्या सर्वांचं आराध्य की ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं असे आमचे हुतात्मा बाबू सईद यांच्या प्रतिमेचं पूजन आपण बाबाजी बोल उपस्थित असलेले सर्व अन्य मान्यवर बंधू आणि भगिनी, आज 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हा दिन आपल्या देशामध्ये जसा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो, त्याच पद्धतीने आज जागतिक आदिवासी दिन सुद्धा. त्याच्यामुळं हे दोन्ही प्रसंग एकत्र आपण करतो आणि त्याच्यामधून एक नवीन ऊर्जा आपल्याला सगळ्यांना मिळते. मी म्हाळुंगे पडवळला आल्यानंतर नेहमीच माझ्या मनामध्ये एखाद्या तीर्थक्षेत्राला आल्यासारखी भावना असते, कारण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा बाबू यांनी आपले प्राण दिले, पण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे ही भूमिका घेतली. त्या काळामध्ये लोक आपले प्राण पण देशासाठी द्यायला तयार होते. आताच्या काळामध्ये तेवढी आस्था आणि तेवढी मदत करण्याची भावना ही आपल्या लोकांमध्ये कमी कमी होते असं मला वाटतं. ती वाढली पाहिजे आणि म्हाळुंग्याला तर वाढलीच पाहिजे, कारण म्हाळुंग्याला 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे हुतात्मा बाबू यांचा हा स्मरणाचा एक आपण कार्यक्रम करतो, त्याच पद्धतीने त्याचा उल्लेख किसनराव शहीद यांनी केला की मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये 9 मेला महात्मा गांधींनी 9 ऑगस्टला महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जाचा नारा दिला आणि या देशातले सगळे लोक महात्मा गांधींच्या पाठीमागे उभं राहिले आणि त्याच्यातून हा देश उभा राहिला. त्याच्यातून हे सगळं वैभव उभं राहिलं. आता आपली जबाबदारी आहे की हे जे जुन्या लोकांनी आपल्यासाठी कष्ट केले आणि आपल्यासाठी जे घडवून ठेवलं ते जपायची जबाबदारी आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे. त्या दृष्टीनं क्रांती दिन म्हणून आजचा दिवस
आपण साजरा करत असतो. या निमित्तानं माळुंगेकरांची जबाबदारी जास्त याच्यासाठी आहे की जरी आपल्याला स्वातंत्र्य 1947 ला जरी मिळालेलं असलं तरी आपली महाराष्ट्राची विधानसभा 1937 ला अस्तित्वात आली आणि आपल्याच गावचे सुपुत्र कैलासवासी अण्णासाहेब आवटे हे पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे जवळजवळ 12 वर्ष अध्यक्ष त्या ठिकाणी होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नावाची जी संस्था आहे ती संस्था स्वर्गीय अण्णासाहेबांनी त्या ठिकाणी स्थापन केली, चालवली. आज त्याचा व्याप फार मोठा झालेला आहे आणि विस्तार मोठा झालेला आहे. आणि नंतर 52 साली आदरणीय अण्णासाहेब आवटे या तालुक्यातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेत निवडून गेले आणि या तालुक्याचे पहिले आमदार म्हणून माननीय अण्णासाहेब आवटे यांनी पद भूषवलं. याचा आपल्याला अभिमान आहे. 57 ला संयुक्त महाराष्ट्राचा वार होता. सगळीकडेच पडझड झाली होती. आपल्या इथे सुद्धा त्यावेळेला अण्णासाहेबांचा पराभव झाला आणि परत 1962 साली अण्णासाहेब विधानसभेमध्ये निवडून गेले. दरम्यानच्या काळात त्यांचं देहावसन झालं आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी ठरवलं की अण्णासाहेबांच्या पत्नी वेणुताई चव्हाण, वेणुताई आवटे यांना या तालुक्याचा आमदार करायचा आणि त्यांना या तालुक्यामध्ये बिनविरोध आमदार म्हणून निवडून दिलं. त्यांनी 67 पर्यंत ते काम केलं आणि मोठं योगदान या कामात दिलं. हुतात्मा भाऊंनी दिलं, अण्णासाहेब आवटेंनी दिलं, वेणुताईंनी दिलं आणि म्हणून आपल्या गावाला जास्त महत्व आहे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये एक असं वातावरण पाहिजे की जसं स्मारक आदर्श आहे तसं गाव आदर्श पाहिजे. मग ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, दुसरी कुठली संस्था असो, याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. तरच या सर्व मुलांच्या समोर आपण एक चांगल्या प्रकारचा आदर्श त्या ठिकाणी ठेवू शकू आणि तो आदर्श घेऊन ही मुलं नक्की पुढे मोठी होतील. मुलांना सुद्धा इतिहास वाचला पाहिजे, नुसतं ऐकून चालणार नाही. वाचून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये तो अंगीकारला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची वाटचालीची दिशा ही त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. त्या दृष्टीने आपण काम करूया. आज मी या ठिकाणी अधिक काही बोलत नाही, परंतु हा क्रांती दिन साजरा करत असताना जे जे हुतात्मे आपल्यामध्ये राहिले आहे तर या ठिकाणी मी हे माळुंगे ग्रामस्थांना सांगू इच्छितो, तुम्ही जागा द्या. मी 1 कोटी रुपये उपलब्ध करून देतो आणि त्याच्यामधून एक अतिशय चांगलं सभागृह, त्या सभागृहामध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये कार्यक्रम घेता येतील. कारण मुलांची, लोकांची, सगळ्यांची गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून आपल्याला एका सभागृहाची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं
शाळेला पण सभागृह आहे का नाही? हायस्कूलला सभागृहाचं घेतलं, ठीक आहे. कुठे बांधायचं, काय बांधायचं ते आपण ठरवू. पण म्हाळुंगे पडवळमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह असलं पाहिजे ही माझी स्वतःची मनाची भावना आहे. आणि ताबडतोबीनं त्याच्यामध्ये किमान 50 लाख रुपये तरी मला उद्याच्या 8-15 दिवसात सुद्धा उपलब्ध करून देता येतील. आणि त्याच्यामधून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते आणखीन एक स्मारक राहील एवढंच मी आपल्याला सांगतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या विजय स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला. खरं म्हणजे अतिशय महत्वाचं असं गाव आपल्या या तालुक्यातलं म्हाळुंगे पडवळ म्हणून आम्ही पाहतो. हुतात्म्यांचं वास्तव्य ज्या ज्या गावांमध्ये राहिलेले हे गावं त्या परिसरालाच नव्हे तर राज्याला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम सदैव करत असतात. अशा पद्धतीने आपण या गावाकडे आज पाहतो. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना आज आदिवासी दिन देखील आपण साजरा करतोय. आणि आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की आज मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी काही आपण गावातील आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचं आपण वितरण केलेलं आहे. बऱ्याच कुटुंबातील नागरिकांना आपण दाखल्यांचं वितरण केलेलं आहे. अजूनही काही जर नागरिक राहिलेले असतील माझी विनंती आहे, सरपंचाला विनंती आहे, गावच्या प्रशासनाला विनंती आहे, अशा सर्व नागरिकांचे अर्ज आपण भरून घ्या. या ठिकाणी निश्चितपणाने उरलेल्या कुटुंबातील आपल्या बांधवांना देखील जातीचे दाखले तातडीने देण्याचा या ठिकाणी प्रशासन म्हणून आम्ही प्रयत्न करू.